तर आता मी कटलेट्स बनवण्यासाठी बटाटे उकडे टाकलेले आहेत. आता आमचे कटलेट्सचे बटाटे उकडत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण बटाटे सोडून घेतले आहेत. आपले आता बटाटे पूर्ण सोडून झाले आहेत. आता आपण बटाटे पूर्ण बारीक करून घेऊ. जसं मी बटाटे बारीक करत आहे, तुम्ही पण असे पूर्ण बारीक करून घ्या. आता आपले बटाटे पूर्ण बारीक होत आहेत. तर आपण बटाटे पूर्ण बारीक करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण असे बटाटे पूर्ण बारीक करा. आता आम्ही त्याच्यामध्ये थोडी बारीक करून मिरची, 2 मिरच्या बारीक कट केल्या आहेत एकदम. त्याच्यामध्ये 2 मिरच्या ॲड करा. त्यानंतर थोडी कोथिंबीर, आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करू. आपण कोथिंबीर ॲड केली आहे त्याच्यामध्ये थोडी. आपली कोथिंबीर ॲड झाली आहे. त्यानंतर आपण 1.5 चम्मच आपण जिरा ॲड करू. कारण आपण अर्धा किलो जास्त बटाटे घेतले आहेत. त्याच्यामध्ये अर्धा किलोमध्ये 1 चम्मच बस. आपण 1.5 चम्मच घेऊ. 1.5 चम्मच आपण ॲड केले आहे. 1.5 चम्मच ॲड केल्यानंतर आपण मक्याचं पीठ ॲड करू. आपण आपल्या मक्याचं पीठ नाही आहे, त्याच्यामध्ये आपण ह्याचं पीठ ॲड केलं आहे, पोह्याचं. पोहे आपण मिक्सरला बारीक हे केले आहेत. त्यानंतर आपण 1 लिंबूचा रस काढला आहे. लिंबाचा रस आपण ॲड केला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण मीठ घेतलं आहे 1.5 चम्मच. आपण 1.5 चम्मच मीठ ॲड करू त्याच्यामध्ये. आणि आता आपण हे पूर्ण मिश्रण करून घ्यायचं आहे. आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. आता आपलं पूर्ण पीठ आपण एकदम मिक्स करून आपण त्याचे गोल गोल रोल करू, जसे मी करत आहेत. थोडं हाताला तेल लावा, कारण ते हाताला बटाटे आपण चिपकणार नाहीत. तसे मी रोल करत आहे, तुम्ही पण तसे रोल करा. हे बघा, असे आपण रोल करून घ्यायचे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, जरा व्हिडिओ थोडा फास्ट करतो. तुम्ही पण असे सेम गोल बटाट्याचे राऊंड करून घ्यायचे. आपण पण हाताला तेल लावून, आपण हाताला तेल लावलं तर कसं आपल्या हाताला बटाटा चिपकणार नाही. आता आपण शेवया घेतले. आपले आता पूर्ण बटाट्याचे रोल करून झाले आहेत. आता आपण शेवयामध्ये मिक्स करून, तेल गरम झालं आहे,
आता आपण तेलामध्ये सोडलं आहे. हे बघा असे आपण रोल करायचे पूर्ण. पूर्ण रोल करून आपण पूर्ण त्या ह्याला आपण शेवायला पूर्ण लावून घ्यायचे. तसं मी करत असं तुम्ही पण करा. आणि ते कसं खायला पण टेस्ट चांगले येईल, कुरकुरीत होईल. तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. हे खायला पण खूप मजा येते. आता आपण ह्यांना हलक्या हाताने परतून घेऊ, कारण आपण जोरात केलं तर ते मध्ये तुटेल. म्हणून आपण हलक्या हाताने त्याला आपण परतून घेऊ. आणि लाल कलर आपण त्यांना येऊ द्यायचा. आपले कटलेट आता रेडी झालेत. हे बघा लाल लाल कलर आला आहे. आता आपले कटलेट तयार झाले आहेत. हलक्या हाताने आपण त्यांना परतून घेऊ. आता आपण त्यांना एका डिशमध्ये काढू. आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं. राधे राधे. क्लोज घेतलं तर चालतं होतं ना. ते इकडे हाते शेवई बारीक कर. ते डिशमध्ये ठेव प्लॅस्टिकचं. आता आपले कटलेट्स रेडी झाले आहेत बघा. यांना लाल कलर आला आहे. तसे तुम्ही पण असेच लाल कलर होऊ द्यायचा. मग आपण त्यांना एका डिशमध्ये बाहेर काढू.
आमचे आता कटलेस रेडी झाले आहेत. आपण टमाटर सॉस घ्यायचा, टमाटर सॉस बरोबर खायचा, टेस्ट पण भारी येते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर सर बाय बाय. आणि व्हिडिओ शेअर पण नक्की करा.